मंत्री श्री उदय सामंतजी साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। खरं तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे। आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेण्यात आले, मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, महिलांसाठी एसटी मध्ये 50% सवलत असेल, महिलांसाठी सबसिडी असेल, महिलांसाठी कर्ज योजना असतील, अनेक योजना महिलांसाठी राबवल्या गेल्या आणि महिलांना सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। हे करत असताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली। तसेच शेतकऱ्यांना आज तुम्ही बघताय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला शेती पंपाचं बिल येत नाही। याचं एकमेव कारण म्हणजे माननीय मुख्यमंत्री असताना माननीय शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आणि पूर्ण शेतकऱ्यांचं जे शेती पंपाचं बिल माफ केलंच आणि परत कधीही शेतकऱ्यांना बिल येणार नाही याची तरतूद करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आज पूर्ण शेती करण्यासाठी मुभा दिली आणि आज लाईट बिल माफ केलेलं आहे। हे करत असताना युवकांना एक मोठा आधार दिलेला आहे। आज तुम्ही बघताय की अनेक ठिकाणी युवकांचे मेळावे होत आहेत, अनेक ठिकाणी MIDC उभे राहत आहेत आणि त्या ठिकाणी उद्योगनगरी उभी राहत असताना शिंदे साहेब स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी आपल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी कंपन्या प्रस्थापित होण्यासाठी काम करत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असताल की आज ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आपला शिवसेना पक्ष हा 2 नंबरला राहिलेला पक्ष आहे आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे की आपला हा 2 नंबरमध्ये राहिलेला पक्ष हा 2 नंबरमध्ये ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आताच या ठिकाणी SIRच्या माध्यमातून मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण चालू आहे। माझी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना विनंती आहे की सर्वांनी ताकदीने त्या ठिकाणी लक्ष देऊन आपल्या मतदार याद्या पूर्ण लक्ष देऊन आपला हक्काचा मतदार त्या यादीमधून वगळला जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची। तसेच आपला जो जवळचा मतदार आहे, एखाद्याची कागदपत्र नसतील काय नसतील तर त्या ठिकाणी जे गव्हर्नमेंटने नेमलेले BLO आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपले जे आता नियुक्त केलेले BLA असतील त्यांनी कोऑर्डिनेशन ठेवून त्या ठिकाणी आपण आपला हक्काचं मतदान कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची। तसेच जे मतदार बोगस लागलेले आहेत ते बोगस मतदान त्या ठिकाणी काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आणि आपला पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना काम करायचं आहे। इथून पुढच्या काळामध्ये सातारा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होण्यासाठी आपण सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागायचं आहे। एवढं बोलून मी माझा 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद माने सर। यानंतर मी आमंत्रित करतो रेश्मा भोसले, माजी पंचायत समिती सभापती पलटण, आपण या सभेला संबोधित करायचे। सर्वप्रथम जमलेल्या सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार एकनाथजी शिंदे साहेबांच्या म्हणजेच आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब आणि सर्वच मान्यवर, खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे की आज ह्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणारे आपले सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब यांची ही सभा आहे आणि या सभेसाठी अतिशय उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक म्हटलं की एक धगधगता विचार आहे, एक धगधगती कल्पना आहे जी सत्यात उतरवण्याचं काम आपले जे लाडके उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथजी शिंदे साहेबांनी हातात घेतलं आहे। आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की ज्यांची जन्मभूमी ही सातारा जिल्हा आहे आणि अशा ह्या सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी
100% प्रयत्न 24 तास कष्ट एकनाथजी शिंदे साहेब आपल्यासाठी करत आहेत. त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा आपल्या लाडक्या बहिणींच्याकडून आहेत. आपल्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचा खूप मोठा डोक्यावरती आपल्या सर्वांचा हात आहे. त्यांची ताकद आपल्या पाठीमाग आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं त्यांनी असं सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये 2 नंबरचा पक्ष आहे. तर आपण सर्व शिवसैनिक आज या ठिकाणी शपथ घेऊयात किंवा एकनाथजी शिंदे साहेबांना वचन देऊयात की येणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना हा पक्ष 1 नंबरला असेल आणि त्या दृष्टीने आपले सर्वांनी पाऊल उचलूया. आणि हे सर्वात मोठी जबाबदारी आपल्या संघटनेची आहे. जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरपालिका आहेत. यांनी हा निश्चय आणि यांनी हा संकल्प या ठिकाणी सोडूनच इथून आपण एकनाथजी शिंदे साहेबांना वचन देऊन या ठिकाणून बाहेर पडायचंय. आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायती असतील तर प्रत्येकाने आपल्या ग्रामपंचायती, आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत सेनेची कशी होईल ह्या दृष्टीने प्रयत्न करून ग्रामीण जनतेमध्ये तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी सर्वांनी करायचं आहे. मोठ्या प्रमाणात आपण ज्या प्रकारे आपण आपली कामं, आपल्या अपेक्षा घेऊन नेत्यांच्यापर्यंत जातो, त्याचप्रमाणे नेत्यांच्याही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आणि स्वप्न आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून, पदाधिकाऱ्यांच्याकडून असतात आणि ती जबाबदारी आपण पूर्ण पाडावीत. कारण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. जेवढं आम्ही फलटणकर, आम्ही थोडे दिवसच पूर्वी शिवसेनेत आल्यानंतर ज्या प्रकारे आम्हाला ताकद मिळाली, खरोखरच ती ताकद कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या स्टेजवरती उभं राहून एक महिला म्हणून बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी शिवसेनेचे सर्वप्रथम आभार मानते. आणि आपण सर्वजण तन मन आणि धनाने शिवसेना पक्ष ह्याचं जे सातारा जिल्ह्यामध्ये जे रोपटं लागलेलं गेलेलं आहे त्या रोपट्याचं कशा प्रकारे वटवृक्ष होईल याच्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करूया. एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. जवळजवळ मला आत्ताच बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की पहाटे 3-4 वाजेपर्यंत साहेबांचं काम चालतं. एवढं जर काम एखादा नेता जनतेसाठी करत असेल, जो नेता तळागाळातून, ग्रामीण गावातून, अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे, त्यामुळे त्या नेत्याला आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, समस्या चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि अशा ह्या नेत्याचे हात बळकट आणि सक्षम करणं हे तुमच्या, माझ्या सर्वांच्या जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सक्षमपणे पेलायची. आत्ता या ठिकाणी जे पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते, अभिनंदन करते आणि स्वागतही करते. स्वागत यासाठी करते की तुम्ही फार चांगल्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलाय, ज्या पक्षामध्ये ग्रामीण जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी राजकारणाबरोबरच समाजकारण करण्याची ही संधी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिली जाते. अशा पक्षामध्ये आपण पक्ष प्रवेश करतोय आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, नगरपालिका असतील, या नवनिर्वाचित सदस्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे. त्या प्रत्येकाने आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त ज्या प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीतला सरपंच, उपसरपंच शिवसेनेचा सैनिक तुमच्यासाठी पळत होता, तुमच्यासाठी लढत होता, त्याचप्रमाणे आता तुमची जबाबदारी येते की जिल्ह्यातल्या अधिक ग्रामपंचायतीवरती शिवधनुष्य असणाऱ्या भगवा ध्वज फडकवणं आपल्या हातात आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांना वचन देऊयात की तुमची ही असणारी ही जन्मभूमी, ज्या ठिकाणी शिवसेनेचं आज रोपटं लावलेलं आहे, त्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि वचन आम्ही तुम्हाला देतो. त्याचबरोबर जाता जाता मी सर्वांना एकच, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सामंत साहेबांना एकच रिक्वेस्ट करू इच्छिते की साहेब, फलटणचे श्रीमंत, खऱ्या अर्थाने विचारांनी, आचारांनी, संस्कारांनी आणि शिक्षणाने श्रीमंत असणारे असं व्यक्तिमत्व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या साहेबांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश झाला आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतर फलटण तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये 16 पैकी जवळजवळ 8 पंचायत समितीचे आपले शिवसैनिक निवडून आले. त्याचबरोबर 8 जिल्हा परिषद पैकी 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. तर अशा सुसंस्कृत, उच्च शिक्षित घरातले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांना आम्ही सर्व फलटणच्या वतीने
नगर तुमच्या विधान परिषदेमध्ये आमदारकीसाठी आम्ही इच्छुक आहोत. आम्ही असं निवेदन देतो की कुठंतरी फलटणला शिवसेनेने न्याय द्यावा आणि संजीवराजे म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके बाबा यांना तालुक्यावरती न ठेवता जिल्हा पातळीवरती काम करून नेतृत्व सिद्ध करण्याची संधी द्यावी, एवढी मी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रेश्माताई. यानंतर मी आमंत्रित करतो गिरीश बनकर, जिल्हा परिषद सदस्य तरडगाव. आपण आपलं 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचंय. जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर. सगळ्यांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या मातीला विचार संस्कारांनी पवित्र करणारे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमानाची अभिमानाची ज्योत पेटवणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व बुद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब. आणि आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी या शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबके मसीहा एकनाथ भाई, आपले एकनाथ भाई या ठिकाणी येणार आहेत. आपल्याला संबोधित करायला येणार आहेत आणि येताना काय करणार आहेत सगळ्यांनी बघितलंय. भाईंचे पाय या महाराष्ट्राच्या मातीतल्या या राजधानीत पडले आणि ज्यांनी इथं पाप केली 20 तारखेला आम्हाला अन्यायाला वाचा फोडायला भाग पाडलं. भाई आले आणि विकेट पडली. विकेट गेलेली आहे. भाई आल्यानंतर सांगतील ज्या पद्धतीनं या मातीत विषमतेचे सूर तुम्ही ओवायला गेला, ती विषमता गाडायचं काम भाईंच्या पदस्पर्शानं झालेलं आहे. येणारा काळ या शिवसेनेसाठी भव्य दिव्य असणार आहे. शिवसेना म्हणजे सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हणजे एकनाथभाई शिंदेंचा जिल्हा भगवा करायचा आहे. हे वचन आपण या ठिकाणी भाईंना द्यायचं आहे. तर आणि तर खऱ्या अर्थानं आजचा हा मेळावा, आजच्या हा 30 जणांचा सत्कार पुढल्या वेळी सगळेच्या सगळे सदस्य शिवसेनेचे भगवे झाले पाहिजेत हा निर्धार आपल्याला करायचा आहे. किती ताकद द्यायची किती ताकद द्यायची नाही भाई ठरवतील. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उदयजी सामंत साहेब आलेले आहेत, उद्योग मंत्री आहेत. साहेब, उद्योग करणाऱ्यांचे उद्योग खऱ्या अर्थानं तुम्ही आता मलिन केलेले आहेत. इथून पुढे असे उद्योग या राजकारणात होऊ नयेत याची देखील तुम्ही काळजी घ्या. ज्या पद्धतीने आता या महाराष्ट्रामध्ये साताऱ्याची जिल्हा परिषद गाजली आणि जिल्हा परिषद गाजत असताना जी ससे होलपट आमच्या सर्वसामान्य घरातून आलेल्या सर्वसामान्य सदस्यांची झाली. साहेब, या महाराष्ट्राच्या मातीला विचार संस्कृतीनं पवित्र करणारे आणि इथल्या जिल्हा परिषदेची मुहूर्तमेढ रवणारे सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे हे सांगायला आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. ही प्रवृत्ती पुन्हा इथं वोकाळली नाही पाहिजे. IPLच्या भाषेत सांगायचं झालं साहेब तर गुजरातचे खेळाडू मुंबईची जर्सी घालून खेळत होते. अंपायर ह्यांचंच होतं. अंगाला कुठेही बॉल लागू द्या, हात वर केला की आऊट देत होतं. बरं, थर्ड अंपायर मागितला तर व्हिज्युअल नसल्यामुळे अंपायर्स कॉल केला. आम्ही मॅच रेफरीला घेऊन BCCIकडे तक्रार करायला गेलो. BCCIचा अध्यक्ष सुद्धा यांचाच निघाला. साहेब, न्याय मागायचा कुणाला? न्याय मागायचा कुणाला हा प्रश्न या सातारा जिल्ह्याला पडला होता. पण या मातीचा सुपुत्र, या मातीला आता इथून पुढे भगवं करण्यासाठी ज्यांनी पिंड उचललाय, ज्यांनी हे शिवधनुष्य खांद्यावर घेतलाय, ते आमचे सर्वांचे लाडके नेते एकनाथभाई शिंदे. या जिल्ह्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आज या मातीत, आज या सातारा जिल्ह्यात आपल्या वाणीनं प्रभावित करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. साहेब, शिवसेना म्हटलं की पूर्वी ताकद सीमित होती. तुम्ही फलटणला आला होता, अवघ्या महिन्यात प्रवेश झाला होता आणि महिन्यात आम्ही काय जादू केली हे आमचे नेते या ठिकाणी श्रीमंत अनिकेत राजे आलेले आहेत. अवघ्या 500 मतावर येऊन हा गडी थांबला. आमचा नेता आहे, विचारांनी सुसंस्कृत आहे, परंतु आमच्याकडं उन्माद करायची अजिबात भिस्त नाहीये. पण उन्माद्यांच्या खऱ्या अर्थानं कर्दनकाळ व्हायचं असेल तर सर्वसामान्य युवकाला ताकद द्यावी लागेल. आणि मला अपेक्षा आहे आजच्या या मेळाव्यातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातला युवक खवळून उठेल आणि उद्याचा महाराष्ट्र घडवताना साताऱ्याच्या या मातीतून एक वेगळा संदेश जाईल. तुम्ही जेवढा त्रास द्याल त्याच्या उलट आम्ही रिॲक्शन देऊ. ती कोणती देऊ? तर संविधानिक देऊ. मला एक कविता आठवते, लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा.
नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. अरे हम तो आदम के बेटे हैं. आपण सर्व निर्मिकाची एकच लेकरे आहोत. हम तो आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. हर संकट का हल होगा. आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा. आणि मला खात्री आहे बसलेला सगळाचे सगळा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मावळा इथून घेऊन या मेळाव्यातून काय घेऊन जाणार आहे तर विचारांचे मोती घेऊन जाणार आहे, संस्कारांचे मोती घेऊन जाणार आहे. उदयजी सामंत साहेब आपल्याला ऐकल्यानंतर इथला युवक उद्यमशील होणार आहे. मला अवघ्या काही 2 मिनिटात एकनाथ शिंदे साहेबांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द सांगायचे. या माणसानं मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात काय नाही केलं हो. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाची बिलं माफ केली, आमच्या लाडक्या बहिणींसाठी हप्ते चालू केले जे तिच्या कष्टाचे, तिला आता कुणावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावं लागणार नाही. आमची लाडकी बहीण फक्त मतापुरती अवलंबित होती, तिला लाडकं केलं ते कुणी केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. वयोवृद्ध माणसाला घरात कोणती अडगळीची जागा असते साहेब, पण त्या वयोवृद्ध माणसांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून एसटीचा प्रवास फुकट केला, वयोश्री योजना आणली. आमचे आता वयोवृद्ध लोक कुठल्याही गावाला जाऊ शकतात अगदी मोफत. कुणी केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी या महाराष्ट्राला हिरवाईनं नटवण्यासाठी माझी वसुंधरा अभियान कुणी आणली, एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी ज्यांच्या मुलींची शिक्षण अर्ध्यावरती सुटत होती, ही झळ एकनाथ शिंदे साहेबांना बसत होती. त्याच वेळी ठरवलं की माझ्या माता भगिनी तळवा माता जाळून एकमेकांच्या शेतात जातात, रोजंदारीवर जातात. या श्रमकरी कष्टकरी शेतकरी वंचित कुटुंबातल्या या माझ्या लेकींना खऱ्या अर्थानं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. आणि ते उच्च शिक्षण मोफत करणारा मसिया कोण होता, दुसरा तिसरा कोणी नाही हो, आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा झाला त्यावेळी इथल्या आमच्या उच्च शिक्षित माझ्या माता भगिनींना, माझ्या बहिणींना उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत सगळी फी माफ केली. सांगायचं किती आनंदाचा शिदा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचत होता का नाही पोहोचत होता. काही लोकांनी आता त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या, शिदा थांबला. पण लक्षात घ्या, या महाराष्ट्रात या सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे आणि तो भगवा एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वरूपात फडकवायचा आहे. मग शेजारी काय करतायत काय नाहीत करत, कुणी शिवसेनेचं पांघरून घेऊन वेगळ्या पक्षाची काय भूमिका घेत असले तरी आता हे ओळखलं पाहिजे. आपण हे ओळखलं तर आणि तर हा जिल्हा आपण खऱ्या अर्थानं भगवामय करू शकू. आणि मला खात्री आहे की इथं बसलेला प्रत्येक युवक, प्रत्येक नागरिक, प्रत्येक माता भगिनी हा संदेश घेऊन आपल्या गावागावात जाईल. येणाऱ्या ग्रामपंचायता लागणार आहेत, ग्रामपंचायत मध्ये इथनच निर्णय होऊ द्या की आम्ही छत्रपती शिवरायांचा भगवा हा शिवसेनेचा शिवधनुष्य आम्ही आता खांद्यावर घेतलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अवघा सातारा जिल्हा आता भगवा होणार आहे. एवढंच बोलतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तो एकनाथभाई शिंदेचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सातारच्या जाहीर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आपल्या शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धगधगत्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला. धगधगत्या वाणीने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गरजणारी टाळी सातारकरांची, गरजणारी टाळी शिवसैनिकांची. या मंचावरती माननीय नामदार शंभूराजजी देसाई साहेब, माननीय नामदार उदय सामंत साहेब, आमदार सुहास भैया बाबर, त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर, शरद कडसई आणि इतर सर्व मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवसेनेच्या वतीनं केला जाणारा मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर
ह्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना केलं जाणारं वंदन, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना केलं जाणारं वंदन, ज्यांच्या प्रेरणा आणि त्यांच्या प्रेरणेतून हा शिवसैनिक अखंडपणे महाराष्ट्रामध्ये उभा आहे, त्या शिवसैनिकांना बळ देणारी ही 2 प्रेरणास्थानं. आणि आज ह्या सांज संध्याकाळी ह्या दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि ज्या कार्यक्रमासाठी आपण प्रचंड जनसमुदाय संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हा शिवसैनिक ह्या कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेला आहे, त्या सर्व तमाम शिवसैनिकांचं मनपूर्वक जोरदार टाळ्यांनी स्वतःचं स्वागत आपलं स्वतःच्या जोरदार टाळ्यांनी होऊ द्या. आणि आता ज्या शब्दांनी, ज्यांच्या विचारांनी अजिंक्य आहे सातारा, 7 ताऱ्यांमध्ये वसलेला सातारा, मायभूमीचा सातारा, छत्रपतींच्या गादीचा वारसा जपणारा सातारा, अजिंक्य आहे सातारा. आणि ह्या सातारा नगरीमध्ये आज आपण सर्वजण साहेबांनी हाक दिली, साहेबांनी साथ दिली आणि आपण सर्वजण 4 दिशातून एकवटलो आणि तोच विचार आणि तीच विचारधारा शिवसेनेची ऐकण्यासाठी. आणि म्हणूनच ह्या मंचावरती आता सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण ह्या सातारा नगरीमध्ये ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं सगळ्यांना मी विनंती करेन, सगळ्यांनी हात वरती करा आणि एक जोरदार टाळी आपल्या साहेबांसाठी, जोरदार टाळी आपल्या सगळ्यांच्या मधून होऊ द्या. हे प्रेम, ही माया आणि हा जिव्हाळा आणि ही निष्ठा आपण सर्व सातारकरांनी दिलेली आहे. म्हणूनच आपलं ऋण मांडण्यासाठी आणि पुढची रणनीती आणि त्याच शब्दांनी पुन्हा एकदा आपल्याला बळ देण्यासाठी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ह्या मंचावरती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली जात असताना या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजजी देसाई साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचं ह्या मंचावरती या ठिकाणी आपण स्वागत करावं. पालकमंत्री यांना विनंती आहे. सर्वप्रथम शंभूराजजी देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते, पाटील साहेब, त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या लाडक्या नेतृत्वाचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा. सन्मान होतोय सातारच्या या मातीत. कोयना कच्चा धन्यवाद आदरणीय शंभूराज देसाई साहेबांच्या शुभ हस्ते लोकांचे लोकनाथ, अनाथांचे एकनाथ, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, मराठी अस्मितेची शिवसेना उभा ही सातारच्या मातीत राहते. सन्मान आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा. याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पुणे कोल्हापूर संपर्क प्रमुख सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेब, आपलंही स्वागत या ठिकाणी. देसाई साहेब यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उदयजी सामंत साहेब यांचंही स्वागत या मंचावरती या ठिकाणी व्हावं. ताच्या जीवाचं या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आपला सन्मान सातारच्या मराठी आणि ऐतिहासिक मातीत, छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मातीत आदरणीय या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब. सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे शिंदे साहेबांचा. सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत, सन्मान, सत्कार होतोय. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. अनाथांचा नाथ एकनाथ, महाराष्ट्राला दिशा देताना महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आनंदी, सुखी, समाधानी व्हावा हा ज्यांचा व्रत आहे, ज्यांच्या शब्दांनी प्रत्येकाला उभारी मिळत आहे, अशा साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होत आहे. सातारा शिवसेनेच्या वतीनं शिवसेना सातारा शहर यांच्या वतीनं
मुख्यमंत्री महोदय आपलं या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदयांचा सन्मान या ठिकाणी होता, आपण त्याचा स्वीकार करा. आणि आता मंचावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वागत सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर सातारचा कंदीपेढा, प्रसिद्ध कंदीपेढाचा हार या ठिकाणी घातला जात आहे. आणि आता याच्यानंतर आपण ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी ह्या मंचावरती सन्माननीय शरदजी कनसे साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपण मंचावरती यावं. या साताराच्या मातीत कणाकणात, मनामनात आणि घराघरात ज्या नेतृत्वानं शिवसेना उभा करण्याचा ध्यास घेतलाय ते सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे आदरणीय शरदजी कनसे साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत. आदरणीय शरदजी कनसे, कणाकणात, मनामनात आणि घराघरात शिवसेना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, गुरुवर धर्मवीर आनंदगी साहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आज या सभेसाठी उपस्थित सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार सुहासजी बाबर, चंद्रहार पाटील, संजूबाबा नाईक निंबाळकर, योगेशजी जानकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर साहेब गेली बरेच दिवस झालं सर्व सातारा जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ही आजची सभा आज तुमच्याकडे आम्ही मागितली आणि आपण तातडीने ती सभा दिली. खरं पाहिलं तर साहेब या जिल्ह्यामध्ये गेली 3.5 वर्षापूर्वी मला तुम्ही संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पक्ष संघटनेचं काम करण्याचं काम करत असतो चालू आहे. आणि या जिल्ह्यातून आपल्या सर्वांच्या वतीनं ही मागणी होती ती आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली. साहेब आपण या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्यावरती आपलं असलेलं प्रेम आणि म्हणूनच आज जी काय दीड महिन्यापूर्वी जी संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून जे लोकांच्या मध्ये तुमच्याबद्दल जे प्रेम वाढलं, आदर वाढला, त्या आदराच्या आग्रहानेची आजची सभा आम्ही तुमच्याकडे मागून घेतली. खरं पाहिलं तर साहेब जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचं जग निर्माण करता येतं हे आपल्या नेतृत्वातून साकार करणारे माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या या सातारा जिल्ह्याच्या नागरिकांकडून आपणास मनापासून शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर आपण मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना या महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी आणल्या. शेतकरी कल्याण योजना असेल, युवकांसाठी रोजगार योजना असेल, जनतेच्या आरोग्यासाठी रोजगार योजना असेल, समाजासाठी न्याय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनेक योजना आणल्या, महिलांसाठी तुम्ही योजना आणल्या. मग ती एस टीमध्ये हाफ तिकीट असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक योजना. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना आणली. राज्यातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंदाचा शिधा 100 रुपयात आपण उपलब्ध करून दिला. खऱ्या अर्थाने याच गोष्टीची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तळागाळातल्या लोकांना याची गरज होती, ती आपण उपलब्ध करून दिली. अंगापूरसारख्या एक छोट्याशा गावामध्ये आत्ता तुम्ही वेळ दिला आणि त्या
ठिकाणी सुद्धा आपण बघितलं अतिशय उत्साहानं आपलं साहेब आपलं स्वागत झालं. आजही या गांधी मैदानावरती आपल्याला या मोठ्या उत्साहानं आज लोक उपस्थित आहेत. साहेब सदैव नेहमी या जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून अनेक प्रकारचे निधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं देण्यात आलेलं आहे. म्हणून आजची ही सभा सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यानं आपल्या या पक्षाला देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणूनच या निवडून आलेल्या सभासद सदस्यांच्या पाठीवरती कुठंतरी तुमचं कौतुकाची थाप पडावी म्हणून आज ही सभा जाहीर केली. आपण इथं आलात सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि आभारी मानतो. साहेब सदैव तुमच्या पाठीशी राहतील असे सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि मी इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. आणि आता ह्या मंचावरती फलटणचे शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे अनंत दिघे साहेब यांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आपल्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले नवनिर्वाचित पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे नगरपालिकेतील सदस्य, नगराध्यक्ष या ठिकाणी जे निवडून आले आहेत त्यांचा आवर्जून सत्कार करण्यासाठी आपल्या सर्वांना उद्बोधित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री, जनमानसाच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान आज जे निर्माण करत आहेत ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणी आलेले नामदार उदयजी सामंत, सातारा जिल्ह्यामध्ये एक अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी पालकमंत्री या नात्याने कार्यरत असणारे आमदार शंभूराजे देसाई, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमदार सुभाषजी बाबर साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब, संपर्क प्रमुख जगदाळे साहेब, कणसे साहेब, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, त्याचप्रमाणे अनिकेतराजे नाईक निंबाळकर, वास्तविक व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी, संपर्क प्रमुख महिला आघाडीच्या रेश्माताई जगताप देखील उपस्थित आहेत, रणजित भोसले, त्याचप्रमाणे श्री जाधव हे दोन्ही आमचे या ठिकाणी प्रमुख उपस्थित आहेत. शिवसेनेचे सर्वच मंचकावर असणारे सर्वच प्रमुख मंडळी, आपण सर्व समोर बसलेले नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेतील आपण सदस्य, शिवसेनेवर प्रेम करणारे आपण या ठिकाणी उपस्थित असणारे हजारो कार्यकर्ते, या ठिकाणी मी आपल्या जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, कारण आपल्याला खऱ्या अर्थाने आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत ते एकनाथरावजी शिंदे साहेबांचं भाषण ऐकायला आलेलं. मला फक्त या ठिकाणी एकच सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये आम्ही मंडळी नव्याने या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी नव्याने आल्यानंतर या अगोदर उदयजी सामंत साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस समवेत आम्ही काम केलं, परंतु जी ताकद या ठिकाणी या गेल्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी जी काही दिली ती निश्चितच अत्यंत अभूतपूर्व अशा प्रकारची ताकद या ठिकाणी आम्हाला दिली, आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आमचे माढा तालुक्याचे संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या ताकदीमुळं एक प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आमच्या विशेष करून तरुण मंडळींमध्ये या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि शिवसेना आणि त्यात
शिंदेसाहेबांकडून मिळणारी ताकद या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण जिल्हा परिषदेमध्ये 15च्या आसपास 17च्या आसपास त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणली. पंचायत समितीमध्ये आपले अनेक सदस्य निवडून आले, नगरपालिकेमध्ये अनेक सदस्य निवडून आले. परंतु भविष्यामध्ये निश्चितपणे हा संपूर्ण सातारा जिल्हा शिवसेनेचा भगवा झाल्याखेरीज राहणार नाही, अशा प्रकारची निश्चित त्या ठिकाणी खात्री आम्ही सर्वजण तुमच्या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी शिंदेसाहेबांना देतो. आम्ही ताकदीने या सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं काम करून खऱ्या अर्थाने तरुणांना, सर्वसामान्यांना, महिलांना, लाडक्या बहिणींना न्याय देणारे शिंदेसाहेबांच्या पाठीमागं, शिवसेनेच्या मागं उभी करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि ताकदीने आम्ही हे काम करून दाखवू, एवढंच या ठिकाणी मी शिंदेसाहेबांना सांगू इच्छितो. आज एक प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची पोकळी निर्माण झाली. बाबरसाहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनाही त्याची कल्पना. आम्ही सर्व पश्चिम महाराष्ट्रात आणि पोकळी जर कोण भरून काढू शकत असेल तर शिंदेसाहेब तुमच्याखेरीज अन्य कुणीही भरून काढू शकत नाही, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यामुळे आपण ही पोकळी भरून काढण्याचं काम करायची. जनता तुमच्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा पाठीमागं आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला माणूस सहजासहजी दुसरीकडं इकडं तिकडं जात नाही, अशा प्रकारची या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राची राजकीय बांधणी, राजकीय विचार गेल्या अनेक वर्षानुवर्ष आपण पाहत आलेलो आहोत. एक चांगली दिशा दाखवणाऱ्या नेत्याची आज नक्कीच गरज आहे आणि ती केवळ शिंदेसाहेबांच्या रूपानेच पूर्ण होऊ शकते असा मला विश्वास आहे. त्यामुळं ताकदीने आपण सर्वजण कामाला लागूया आणि शिवसेना आणि शिंदेसाहेबांचं नेतृत्व आपल्या सर्वांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, आपल्या सर्वांच्या तरुणांच्या, महिलांच्या, वडीलधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण हे नेतृत्व, या नेतृत्वाने जे काही निर्णय घेतले, ज्या तडफेने निर्णय घेतले, सर्वसामान्यांसाठी जे निर्णय घेतले, सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोचतील अशा प्रकारचे जे निर्णय घेतले, अशा नेत्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची आपण सर्व भूमिका घेऊन पुढं जाऊया, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे, विशेष करून पालकमंत्र्यांचे, आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. त्याच पद्धतीने यानंतर बोलतायत या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब बोलतायत. सातारच्या मातीत मनापासून स्वागत करतो. यानंतर बोलतायत उदयजी सामंत साहेब. शिवसेनेच्या आजच्या जाहीर सभेसाठी या व्यासपीठावर असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय सुभाषजी बाबर, संजीवराजे नाईक निंबाळकर, चंद्रहारजी पाटील, रवींद्रजी धनगेकर, संपर्क प्रमुख शरदजी कणसे, चंद्रकांतजी जाधव, रेश्माताई जगताप, हनुमंतराव जगदाळे, योगेशजी जानकर, अंकुशजी कदम, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि हजारोंच्या संख्येनं माननीय शिंदेसाहेबांना ऐकण्यासाठी आलेले सातारकर बंधू आणि भगिनींनो, आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळे काम करतो. माझ्यावर साहेबांनी राज्याच्या उद्योगमंत्रीपदाची धुरा सोपवली आणि साताऱ्यामधल्या देखील युवकांच्या आणि युवतींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही भूमिका राज्याचा उद्योगमंत्री म्हणून तू घेतली पाहिजेस, अशा पद्धतीचे आदेश देखील मला शिंदेसाहेबांनी दिले. आणि म्हणून उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी साहेबांच्या साक्षीनं सांगेन की आपण सातारा जिल्ह्यामध्ये जे जे काही आदेश दिले होते ते प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं प्रयत्न केला. आणि आज साहेबांच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो, राजे तुमची सगळ्यांची जी मागणी होती IT पार्कची, ते IT पार्क देखील पुढच्या 15 दिवसामध्ये मंजूर होईल आणि या सातारा जिल्ह्यातल्या युवकांना आणि युवतींना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रोजगाराची संधी प्राप्त होईल. आताच निंबाळकर साहेबांनी सांगितलं, ज्यावेळी मी तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी माननीय साहेबांच्या आदेशानं आलो होतो, तर तुम्ही देखील माझ्याकडे एक मागणी केली होती की अनेक लोक उद्योगमंत्री नसताना श्रेय घेऊन उद्योग करणारे हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि म्हणून तुम्ही मागणी अशी केली होती की तुमच्या मतदारसंघातली MIDC देखील ही लवकरात लवकर
मार्गी लागली पाहिजे. आणि साहेब तुमच्या साक्षीनं ते देखील सांगतो की दुपारीच माझं रामराजे निंबाळकर साहेबांची चर्चा झाली. पुढच्या आठवड्यातली तारीख रामराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, रामराजे निंबाळकर साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली फलटणची MIDC देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आज या सातारा जिल्ह्याच्या सभेमध्ये राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे. पण साताऱ्यामध्ये आल्यानंतर देसाई साहेब आमच्या एक लक्षात येतं, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम तुम्ही करता, काम निंबाळकर साहेब करतात, काम सगळे आपले शिवसैनिक करतात, पण आयत्या वेळी श्रेय लाटण्याचं काम मात्र काही वेगळीच लोक करतात. हे दुर्दैव सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा जर कार्यकाळ आपण बघितला तर त्या कार्यकाळामध्ये मागच्या 50 वर्षात या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आल्या नाहीत, जी विकासाची कामं झाली नाहीत, ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवली. हा देखील आत्मविश्वास आपल्या सगळ्या शिवसैनिकांना असला पाहिजे. माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेब कायम सांगतात की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली कधीही बंद होणार नाही. हा शिवसेनेचा शब्द माननीय शिंदे साहेबांचा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं या साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. आताच मला हनुमान जगदाळे साहेब सांगत होते की पश्चिम महाराष्ट्राचं विभागीय संपर्क प्रमुखपद त्यांनी घेतल्यानंतर गेले 5-6 दिवस ते ठाण मांडून या परिसरामध्ये बसलेले आहेत. पण साहेब अतिशयोक्ती सांगत नाही. आम्ही जर कार्यकर्त्यांपर्यंत पोचलो, आम्ही जर समोरच्या विरोधकांच्या नेत्यांपर्यंत पोचलो तर तुमच्या नेतृत्वाबद्दल त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की फक्त आम्ही पोचण्याची आवश्यकता आहे. या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हा शिवसेना पक्ष 1 नंबरचा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आणि एवढी विकासाची कामं तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहेत. पण कुठेतरी आम्ही कमी पडतोय का, हे देखील आत्मचिंतन आणि आत्ममंथन आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जगदाळे साहेब तुम्ही मला जे सांगितलं की या पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साहेबांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या पद्धतीनं आहे. मी माझ्या वतीनं शंभूराज देसाई साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो, कुठेही आम्हाला मंत्री म्हणून बोलवा. आम्ही मंत्री म्हणून नाही, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी येऊ. आणि या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. हे भविष्याच्या 3 वर्षामध्ये आम्ही दाखवून देऊ. एवढाच शब्द या सभेच्या निमित्तानं देतो. आजची सभा ही खरं तर साताऱ्याच्या राजकारणाला दिशा देणारी सभा आहे. कशासाठी आहे, काय आहे, त्या पार्श्वभूमीमध्ये मी जात नाही. पण या सातारा जिल्ह्यामधलं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. आणि म्हणून लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम कोण करतंय हे साताऱ्यातल्या जनतेला माहिती आहे. आणि भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्रामपंचायती असतील, सोसायटीच्या निवडणुका असतील, या सगळ्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये येतील. एवढं चांगलं काम आमच्या विरोधकांनी 15-20 दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. साहेबांवर असलेलं प्रेम, साहेबांवर असलेली निष्ठा आणि साहेबांनी केलेलं महाराष्ट्रातलं विकासाचं काम एवढंच आपण तळागाळापर्यंत जर पोचवलं तर साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या सातारा जिल्ह्यामध्ये उभी राहील. आणि ती आपण सगळ्यांनी म्हणून उभी करावी एवढीच विनंती करतो. आणि उद्योग विभाग म्हणून जे जे काही सहकार्य आपल्याला लागेल ती देण्याची ग्वाही देतो. आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून देखील एक मराठी भाषेचं देसाई साहेब MIDCच्या जागेमध्ये एक फार मोठं दालन उभं करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. त्याच्यासाठी देखील 10 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत. त्याचं भूमिपूजन देखील भविष्याच्या कालावधीमध्ये आपण शिंदे साहेबांच्या हस्ते करू. आणि मराठी पण जपण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते हे आपण सगळ्यांना दाखवून देऊ एवढीच खात्री देतो. आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शिंदे साहेब अखंड महाराष्ट्राला माहीत आहे, कारण का कोयना काठचा वाघ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देसाई साहेबांकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं, फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो. यानंतर बोलतायत कोयना काठचा आपला वाघ, या राज्याचे
पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब बोलतायत. हात वर करायचा, जोरदार टाळी. आजच्या शिवसेनेच्या सातारा जिल्हा सभेसाठी जिल्हावासियांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे प्रचंड यश जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मिळालं, त्या शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांच्या पाठीवरती अभिनंदनाची थाप टाकण्यासाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नामदार उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, विधिमंडळामधले आमचे सहकारी सन्माननीय आमदार सुहासजी बाबर, सन्माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकजी चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शरदजी कणसे, सन्माननीय अनिकेतराजे नाईक निंबाळकर, शिरूट हनुमंतराव जगदाळे, चंद्रहार पाटील, योगेश जानकर, माजी आमदार रवींद्रजी धनगेकर, श्रीयुत अंकुशबाबा कदम, व्यासपीठावरचे सर्व जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, राजेंद्रसिंह यादव आणि सर्व या ठिकाणी जमलेले जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि माझ्यावर नेहमीच प्रेम करणारे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मिळवलेलं जे कष्टातनं मिळवलेलं आपलं यश आहे, त्याचं अभिनंदनाची आपल्या पाठीवरती थाप टाकण्यासाठी आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आपल्यामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आज या ठिकाणी अंगापूरला कार्यक्रम झाला. जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शरद कणसे साहेबांच्या गावामध्ये गणपतीचं दर्शन झालं, ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचा सत्कार झाला आणि त्या ठिकाणी देखील भाषणात साहेबांनी सांगितलं की या जिल्ह्यावरती माझं विशेष लक्ष आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, कोयना पुत्र असल्याचा, कोयना सुपुत्र असल्याचा. आदरणीय शिंदेसाहेब, मी नेहमी सांगतो, कोयना धरणाची भिंत, कोयना धरण ज्या ठिकाणी बांधलं ते कोयना नगर माझ्या विधानसभा मतदारसंघात आहे आणि 50-55 किलोमीटर जे कोयनेचं पाण्याचा फुगवटा पाठीमागं आहे आणि जिथं शेवटच्या टोकाला टेल एंडला पाणी जातं तिथलं दरे तापोळा गाव आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. आम्हाला दोघांनाही या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही दोघंही कोयना माईचे सुपुत्र आहोत. या कोयना माईची सेवा करण्याची, या भूमीची सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. आज जिल्ह्यामध्ये उदय सामंत साहेबांचं मी अभिनंदन करेन की या ठिकाणी असणाऱ्या MIDCचा प्रश्न त्यांनी सोडवला. या ठिकाणी अनेक वर्ष प्रलंबित असणारे नवीन कामांच्या मागणीचा प्रश्न त्यांनी सोडवला. फलटणचा अनिकेत राजेंच्या सभेला आम्ही गेलो होतो आणि सभेतनंच माननीय शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबांना फोन केला आणि आज 2-3 महिन्यामध्ये तो प्रश्न मार्गी लावल्याचं मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मला जिल्हावासियांना एकच सांगायचं, हा फरक आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय, आमचे सगळे सहकारी आमदार म्हणून काम करतात.
जे होण्यासारखं असेल तेवढंच आम्ही लोकांना सांगतो आणि एकदा का लोकांना शब्द दिला की मग कितीही टोकाला जाऊन प्रयत्न करावा लागले तरी चालेल, पण जनतेला दिलेला शब्द पूर्ण करायचा ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या आम्हा सगळ्या सहकार्याने या ठिकाणी दिलेली आहे. साहेब, जिल्ह्याचा थोडक्यात आढावा मी आपल्याला सांगेन. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदरची जिल्ह्यातली परिस्थिती काय होती? जिल्ह्यामध्ये 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते आणि एक पाटण विकास आघाडीचा विजय पवार आमचा शिवसैनिकच होता, पण त्याला तिकीट मिळालं नाही म्हणून तो आघाडी करून उभा राहिला. असे 3 सदस्य फक्त जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे होते. साहेब, आज आम्हाला जिल्हा शिवसैनिकांना हे सांगताना आपल्याला आनंद होतोय की 3 वरनं जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आमची 15 वरती गेलेली आहे. आज 15 जिल्हा परिषदेचे सदस्य शिवसेनेचे आहेत. 29 पंचायत समितीचे सदस्य आमचे आहेत. जवळपास 30-32 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 पंचायत समितीचा सभापती, 3 पंचायत समित्यांमध्ये उपसभापती आणि 1 नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण लोकांच्या आशीर्वादातनं साहेब निवडून आणलेला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावरती निवडून आणलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढती आहे. ही शंभूराज देसाईमुळे वाढत नाही, आमच्या शरद कणसे साहेबांमुळे वाढत नाही, आमच्या जिल्हा प्रमुखांमुळे वाढत नाही. आज सामान्य शिवसैनिक जिल्ह्यामध्ये नेता म्हणून कोणाकडे जर बघत असेल, आमच्या सगळ्यांच्या अगोदर त्यांना आशावादी नेतृत्व एकच वाटते, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं. आश्वासक चेहरा त्यांना साहेब तुमचा वाटतो की जीवाला जीव देणारा, अडचणीच्या काळात कार्यकर्त्यासाठी धावून जाणारा. आम्ही पाहिलं साहेब, मला त्या गोष्टीचा उल्लेख करायचा नव्हता. मी सांगितलं 15 जागा आम्ही निवडून आणल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ना आपली ट्रिपल अलायन्स होतं साहेब. 37 जागा जिल्हा परिषदेच्या बहुमताला लागणाऱ्या 37 जागा आम्ही जिंकून आणल्या. काय राजकारण घडलं, कसं घडलं महाराष्ट्रानं पाहिलं, अगदी देशातल्या चॅनेलनं त्याची नोंद घेतली. पण 37 लोक निवडून येऊन सुद्धा आम्हाला साहेब थोडी खंत वाटली की तुमच्या समोर आम्ही आमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती घेऊन येऊ शकलो नाही. हा आमचा कमीपणा आहे. आम्ही कुठेतरी कमी पडलो. का कमी पडलो, कशात कमी पडलो याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. पण जनमत म्हणाल, लोकमत म्हणाल, मतदारांचा कौल म्हणाल तर तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. जिल्ह्यानं ती युती स्वीकारली होती. आजही जिल्ह्यानं ती युती स्वीकारलेली आहे. आम्हाला कुणावरती टीका करायची नाही. आम्ही कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. साहेब, माध्यमं सांगतील आपल्याला, मी समजा खोटं बोलत असेल असं क्षणभर धरा. नगरपालिकेच्या निवडणुकीला मी प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये महायुती करायचा, त्याला नाही यश आलं. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रयत्न केला महायुती करायचा, पण एका मोठ्या पक्षाकडनं आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला. शेवटी नाही प्रतिसाद मिळत म्हटल्यावर तिघांची महायुती होती. 2 जण आम्ही एकत्र बैठकीला होतो. ते म्हणले नाही ते तर आपण तरी एकत्र लढूया. आम्ही एकत्र लढलो. ठीक आहे, काय झालं त्या राजकारणावरती मला बोलायचं नाही. पण माझ्यावर जो प्रसंग आला विधानसभेमध्ये, उपमुख्यमंत्री पदाच्या पदावर असताना सुद्धा साहेबांचं विधानसभेतलं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर स्वतःच्या एका मंत्र्यासाठी वेळ प्रसंगी प्रखर भूमिका विधानसभेत मांडणारा नेता म्हणून कोण असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रखरपणानं विधानसभेमध्ये मांडलं की अशा पद्धतीनं होणं योग्य नाही. मी एक का उदाहरण दिलं, आपल्या सहकार्यासाठी धावून जाणारा, आपल्या सहकार्यासाठी वेळ प्रसंगी सर्व ताकदपणाला लावणारा नेता आज शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेला आहे. साहेब, जिल्ह्याच्या खूप अपेक्षा आपल्याकडनं आहेत. आपण मुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्याचे रखडलेल्या प्रकल्पांना भरभर प्रशासकीय मान्यता दिल्या, भरभर त्याची टेंडर काढली.
पुनर्वसनाचे प्रश्न सोडवायचा निर्णय आपण घेतला, पर्यटनाला जिल्ह्यातल्या चालना देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला. साहेब, आपण मला सांगितलं एवढं निसर्ग सौंदर्य आहे, सातारा जिल्हा पर्यटन जिल्हा झाला पाहिजे. साहेब, आपण मुनावळ्याला वॉटर स्पोर्ट्स सुरू केले, आपण हेळवाकला एक वॉटर स्पोर्ट्सचं काम मंजूर केलं, पापर्ड्याला या ठिकाणी दुसरं वॉटर स्पोर्ट्सचं काम मंजूर केलं. आपण आता महाबळेश्वरला सुद्धा जागतिक दर्जाचं अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ प्रतापसिंह गार्डनच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलप करायचा प्रस्ताव या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. पाचगणीवरनं महाबळेश्वर मार्गे तापोळ्याला जाणारा मुख्य रस्ता साहेब आपण असताना RCC कॉन्क्रीटचा केला. मागच्या कांदाट खोऱ्यामध्ये महाराष्ट्रात नाही, या 8-10 राज्यांमध्ये नसतील एवढे दर्जेदार सीलिंग सारखे पूल आज कोयना बॅकवॉटरच्या कांदाट खोऱ्यामध्ये या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी मंजूर झाले. त्याची कामं सुरू आहेत. 4-6 महिन्यामध्ये ती सुद्धा कामं या ठिकाणी पूर्ण होतील. जिल्ह्याला मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असताना भरभरून निधी देण्याचं काम आपण केलं. आपण कधी साहेब हे पाहिलं नाही आमदार कुठल्या पक्षाचा आहे, आमदार कुठल्या विचाराचा आहे. सगळ्या लोकांना विकास कामासाठी सढळ हातानं, विकास कामासाठी सातारा जिल्ह्याला भरभरून निधी देणारा मुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्यानं आपल्याकडे या ठिकाणी पाहिलेला आहे. साहेब, आमच्या आजही आपल्याला विनंती आहे, आज या जिल्ह्यामध्ये अनेक कामं विकासाची राहिलीत. रस्त्याचे प्रश्न आहेत, राहिलेल्या पुलांचे प्रश्न आहेत. आज पुनर्वसन मंत्री आमच्या जिल्ह्यालाच मान्य मकरंद आबा लाभलेले आहेत. पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता आम्ही गती दिलेली आहे सोडवायला. पण राहिलेल्या ज्या सुधारित प्रशासकीय मान्यता जलसंपदाच्या आहेत त्या तातडीनं होऊन ती सुद्धा कामं या ठिकाणी लवकर मार्गी लागणं या ठिकाणी गरजेचं आहे. साहेब, पर्यटन विभाग आपण माझ्याकडे दिलेला आहे. आम्ही पर्यटनाचा जिल्ह्याचा रोडमॅप या ठिकाणी करण्याचं काम आमचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आमचा आराखडा तयार झाला की आपल्या समोर मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तो सादर करू आणि आपण दोघांनी त्याला मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवून त्याला अंतिम स्वरूप या ठिकाणी आपण देऊ. साहेब, जागतिक नकाशावर महाराष्ट्र एक टुरिझम हब, महाराष्ट्र एक डेव्हलप्ड टुरिस्ट डेस्टिनेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण ज्या काही सूचना, जे काही आदेश आमच्या विभागाला दिलेले आहेत पर्यटन विभागाला, ते सुद्धा या ठिकाणी निश्चित आम्ही मुदतीमध्ये या ठिकाणी पूर्ण करू. साहेब, जास्त मोठं भाषण मी करणार नाही, आपलं भाषण जिल्हावासियांना ऐकायचं आहे. पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 2022 सालापासून काम करताना मी नेहमीच सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला बरोबर घेऊन काम करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. साहेब, याच्या अगोदर जिल्हा नियोजन समितीचा निधी पक्षाच्या कार्यकर्त्याला कधी मिळत नव्हता. पण महायुतीच्या सरकारमध्ये 2022ला आपण मला पालकमंत्रीपद दिलं. दुसऱ्यांदा 2024ला या जिल्ह्याचं मला पालकमंत्री केलं. साहेब, प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सुद्धा पदाधिकाऱ्याला विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी केलेला आहे. इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं विकास कामांचा निधी देताना सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांना बरोबर घेऊन या जिल्ह्याची वाटचाल एक प्रगतिशील जिल्हा म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही आपल्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न करू. साहेब, पक्षाची ताकद मी आता सांगितलं, एवढे सदस्य निवडून आले म्हणजे खूप झालं असं नाही. याहीपेक्षा जिल्ह्यात पक्षाची ताकद आम्हाला वाढवायची आहे. जिल्ह्यात पक्षाला अधिक बळ आम्हाला द्यायचं आहे. अधिक सामान्य लोकांपर्यंत आपली शिवसेना, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असणारी शिवसेना ही डोंगर दऱ्यात, कड्या कपाऱ्यात, वाडी वस्तीत, वाड्या तांड्यावर पोचवण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्हाला करायचं आहे. आणि जसा एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्हा पाहिला जात होता, तसा नजीकच्या काळात या शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र आलेला जिल्हा या ठिकाणी आम्हाला आपल्याला करून दाखवायचा आहे. आणि त्याच्यासाठी जिल्ह्यातली सगळी शिवसेना आपल्या नेतृत्वाखाली आम्ही कटिबद्ध आहोत. निश्चितपणे आम्ही ते करू एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा
या निवडून आलेल्या सदस्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी, शाबासकीची थाप टाकण्यासाठी व्यस्त कार्यक्रमातनं देखील आपण आलात, त्याबद्दल सातारा जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत करतो. आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कितीही परिस्थिती बदलली तर मी थांबणार नाही. शिवसेनेचा शिवसैनिक मी आहे, असाच पुढे तर चालत राहणार आहे. यानंतर आता मंचावरती नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्यांना मी विनंती करतो, आपण लवकर मंचावरती यायचं आहे. आपण या ठिकाणी जवळपास 13 जिल्हा परिषद सदस्य, सर्वप्रथम आपण या ठिकाणी पक्षप्रवेश घेतोय. राजाभाऊ बर्गे, कोरेगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. नंदकुमार नलवडे, सातारा विकास आघाडी आणि त्यांच्याबरोबर प्रमुख 5 नेते या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत. सोमनाथ चव्हाण, सातारा विकास आघाडी, आपला या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय. सूर्यकांत पडवळ, महाराष्ट्र आप्पा, सूर्य आस म्हणतात समरी लाभली सातारा विकास आघाडी, लाख दिव्यांची साथ. नावं घेतलेल्या ह्या सगळ्या पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण लाभली त्याला महेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचाही शिवसेनेमध्ये होत असलेला जाहीर प्रवेश एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये. सज्ज पुन्हा शिवसेना. राजाभाऊ बर्गे, कोरेगाव नगरपंचायत माजी नगराध्यक्ष, नंदकुमार नलवडे, सातारा विकास आघाडी, सोमनाथ चव्हाण, सातारा विकास आघाडी, सूर्यकांत पडवळ, आप्पा, सातारा विकास आघाडी. सम्राट आपलाही शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. गावोगावी नाव फक्त शिवसेना. जोरदार टाळी शिवसेना परिवारामध्ये आमचं स्वागत करण्याची. सम्राट पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे. कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनावर मंचावरती मनापासून स्वागत करतो. सर्वगणी विमाना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सूर्यकांत पडवळ, आप्पा, सातारा विकास आघाडी. शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आपल्या सर्वांचं सातारा नगरीमध्ये राजू भोसले, नयन निकम, पाल जिल्हा परिषद, महेश साळुंके राज्य समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, जितेंद्र भोसले सरपंच संघटना प्रमुख नागझरी ग्रामपंचायत यांचंही स्वागत. शिवसेनेमध्ये अनिल घराळ शेतकरी संघटना, प्रेमकुमार राजेंद्र धर्माधिकारी, मीनाक्षी पोळ, सयाजी गोपाळ वांगी या सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करतोय आपल्या परिवारामध्ये. या सर्वांच्या स्वागताची एक जोरदार टाळी आपल्या सर्वांच्या मधून या ठिकाणी गरजू द्या. शिवसेनेचा विचार उभा राहतोय या स्वराज्याची राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये आणि हा विचार स्वीकारून एक एक शिवसैनिक पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत. आणि आता ह्या मंचावरती सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सर्व सदस्य जवळपास 15 या ठिकाणी ह्या मंचावरती आपण त्या सर्वांचं स्वागत सत्कार. या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद सदस्य नवनिर्वाचित, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ह्या सर्वांचा सत्कार, सन्मान आणि पाठीवरती हात ठेवून थाप देऊन लढ म्हणणारं आपल्या सर्वांचं खंबीर आणि हंबीर नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अशा ह्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारे, ऊर्जा देणारे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी ढळायचं नाही, आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहून मैदान सोडून पळायचं नाही. काय घडलं बिघडलं यापेक्षा उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. शिवसेनेचा ठाण्याभाग
उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरीनं आपण सर्व खंबीरपणे उभं राहायचं आहे. बरोबर आहे सर म्हणतायत. कारण काय शिवसेनेचा विचार आहे, रडायचं नाही, लढायचं. आणि ही लढण्याची क्षमता शिवसेनेच्या मनामनात, आपल्या सर्वांच्या घराघरात शिवसेनेचा विचार पोचतोय. ज्यांचा सन्मान झालाय त्या मंडळींना विनंती करतो, आपण या बाजूला या, थोडंसं प्रशासनाला सहकार्य करा. ज्या जिल्हा परिषद सदस्यांचा सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे त्यांनी उजव्या बाजूने खाली उतरायचं आहे, डाव्या बाजूने मंचावरती यायचं आहे. सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य आणि सर्व नगरसेवकांचा जाहीर सन्मान, जाहीर सत्कार साहेबांच्या शुभ हस्ते त्या मंचावरती या ठिकाणी होतो आहे. साहेबांनी जितेंद्र भोसले यांची सरपंच परिषद प्रवक्तेपदी नियुक्ती केलेल्या त्यांचंही अभिनंदन. सर्व सदस्यांना आता चालायचं नाही, धावायचं आहे. पक्षासाठी वेळ प्रसंगी पळायचंही आहे. चालणं रक्तात नाही, धावणं रक्तात आहे. शिवसेनेचा बाणा जपणारे आपण सर्व शिवसैनिक आहे. आणि आता ह्यानंतर या मंचावरती आपल्या सर्वांशी बोलतायत स्वराज्याची राजधानी सातारा जिल्ह्यात अनाथांचे नाथ, हिंदुत्वाचे क्षत्रिय नाथ, लोकांचे लोकनाथ, हिंदुत्वाचे क्षत्रिय नाथ, लोकांचे लोकनाथ, अनाथांचे एकनाथ, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांशी बोलतायत. एकनाथ संभाजी शिंदे साहेब बोलतायत. सातारची स्वाभिमानाची टाळी वाजवूया, हात वर करूया, गगनभेदी टाळी वाजवून स्वागत करूया अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा. जे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत त्यांना भाषण झाल्यावर बोलवा. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. जोरदार आहे, जल्लोष आहे, जोश आहे. सातारची माती आहे, सातारची भूमी आहे. आणि सातारकर माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, तिकडे बहिणी आहेत. शंभूराज, सातारामध्ये या गांधी मैदानमध्ये ऐतिहासिक सभा होती आहे. इकडं समोर अजिंक्य तारा आहे, इकडं शाहू महाराजांचा राजवाडा आहे, पलीकडे प्रतापगड आहे, इथं जाताना कास पठार आहे, अजून काय सांगू, कोयना आहे, माई, सगळं ऐतिहासिक परिसर आहे. आणि हा ऐतिहासिक भूमीमध्ये आजचा हा शिवसेनेचा ऐतिहासिक मेळावा होतोय. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, समाधान आहे. आजच्या या सभेला सर्व मान्यवर उपस्थित आहेत. पालकमंत्री आहेत, शंभूराज, आमचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, आमदार सुहास बाबर आहेत, संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत, अनिकेत राजे निंबाळकर आहेत, हनुमान जगदाळे आहेत, आपले चंद्रहार पाटील आहेत, शरद कंसे, योगेश जानकर, अंकुश कदम, शशिकांत जाधव, रवींद्र धंगेकर, जयवंत शेलार, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव, राजेंद्र सिंग यादव, जितेंद्र जनावळे, विजय माने, सर्व. आता व्यासपीठ मोठं आहे, या सगळ्यांची नावं घेतली, ओंबळे मोंबळे सगळे लोक आहेत. हे आपलं ऐश्वर्य आहे आणि समोर बसलेलं वैभव आहे आपलं शिवसेनेचं. बघा, हे व्यासपीठ एवढं मोठं जबरदस्त जोरदार आहे. या व्यासपीठासमोर जर तुमची एवढी मोठी संख्या नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली असती का? मग खरी शोभा तुम्ही आहात. आणि या सगळ्यांची नावं घेतली, ओंबळे मोंबळे सगळे लोक आहेत. हे आपलं ऐश्वर्य आहे आणि समोर बसलेलं वैभव आहे आपलं शिवसेनेचं. बघा, हे व्यासपीठ एवढं मोठं जबरदस्त जोरदार आहे. या व्यासपीठासमोर जर तुमची एवढी मोठी संख्या नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली असती का? मग खरी शोभा तुम्ही आहात.
तुम्ही आमचं शिवसेनेचं वैभव, हे ऐश्वर, हे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत. आणि म्हणून शंभूराजनी मला सांगितलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, नगराध्यक्ष हे भरपूर निवडून आले, त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची. मला अभिमान आहे. पूर्वीच्या शिवसेनेचे किती जिल्हा परिषद सदस्य होते? 3 होते. आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले. 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले, नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष आज शिवसेनेचाच आहे. माझ्यासाठी सातारा केवळ एक ठिकाण नाही आहे, ही स्वाभिमानाची भूमी आहे, पराक्रमाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. शाहू महाराजांच्या न्यायनिष्ठ परंपरेने घडवलेली भूमी आहे. या भूमीत स्वराज्याचे संस्कार घडलेले आहेत. ही भूमी पराक्रमाची, शूरांची, वीरांची आहे. आणि अशा भूमीत आपला जन्म झालाय. आपण किती भाग्यवान आहोत. मी आज तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर मी सातारचा सुपुत्र आणि या भूमीचा भूमिपुत्र म्हणून बोलतो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण साताऱ्यामध्ये तुम्ही इतिहास घडवलाय. आज साताऱ्यामध्ये पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज आपण पाहिलं की सातारा बदलला. साताऱ्यात काम करणाऱ्या माणसाच्या मागं उभा राहण्याचा साताऱ्याने निर्णय घेतला. आणि सातारचा कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणारा असतो. हा तुमचा एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाशिवाय काय हो? सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद येतात, जातात, पुन्हा येतात. नाव गेलं की परत येत नाही. नाव गेलं की परत येत नाही. ते कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार जय. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो. याच्या मागे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, या महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि कष्ट, जिद्द, मेहनत
अनेक चढ उतार आले, अनेक दुःखाचे प्रसंग आले, अनेक संघर्ष आले. या संघर्षातून तुमच्या एकनाथ शिंदेनी वाटचाल केलेली आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दुःखाचे डोंगर आले तेव्हा तेव्हा तुम्ही सारखे, तुमच्या सारखेच लोक पाठीशी उभे राहिले, आशीर्वाद दिले, धीर दिला, आधार दिला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाचा काळ मुख्यमंत्री पदाचा मी आमच्या अधिकाऱ्यांना एकदा मी सांगितलं, 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण घेतलेले निर्णय सगळे म्हणतात खूप घेतले, खूप घेतले, खूप घेतले. काय घेतले जरा मला एकदा दाखवा. 2 तासाच्या प्रवासामध्ये मी पाहिलं तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 1, 2, 3 नाही तब्बल 567 निर्णय घेतले. 567. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, 50% ST मध्ये सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देत होते, शेतकरी सन्मान योजनेत आणखी 6,000 आपल्या राज्य सरकारने टाकले. शेतकरी विमा योजना, त्याचबरोबर आम्ही शब्द दिला होता निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ती देखील कर्जमाफीचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेला अनेक विरोध झाला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु ज्यांनी खोडा घातला त्या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे निवडणुकीत येतील तेव्हा त्यांना काय दाखवायचं, खोडा घालणाऱ्यांना तो जोडा तुम्ही असा दाखवला. त्यांना 232 नंबरचा जोडा दाखवला. 232 आमदार महायुतीचे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते, ते आपण करून दाखवलं, चमत्कार घडवला. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितोय, कोणी काही म्हणू दे, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ते KYC वगैरे काहीतरी असेल ते बघा, त्याच्यात कुणाचं काय अडचण असेल दूर करा. पात्र लाडकी बहीण वंचित राहता कामा नये. गरिबी मी पाहिली आहे, माझ्या आईची, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे, डोळ्यातले अश्रू पाहिली आहेत, त्यांची काटकसर पाहिली आहे, महिना कसा भागवायचा याची भ्रांत पाहिली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची आठवण ठेवून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म त्याच्यातूनच झाला, आणि म्हणून मला आनंद समाधान आहे. एक आधार देण्याचा, माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला. आपल्या नावापुढं वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा निर्णय पण आपण घेतला. इतिहासात पहिल्यांदा झालंय. अनेक निर्णय घेतले, अनेक निर्णय घेतले, आणि याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. मुख्यमंत्री सहायता निधी माझ्या अगोदरच्या सरकारने किती दिले होते? अगोदरच्या सरकारने किती दिले होते मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात 4 कोटी. तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 460 कोटी दिले. हजारो लोकांचे प्राण वाचवले. अरे माझ्याकडे आल्याबरोबर पत्र घेऊन आला की मी लगेच सही करायचो. माझ्या एका सहीने कुणाचा जीव वाचत असेल तर याच्यापेक्षा पुण्य कुठलं आहे? अजित दादा आज आपल्यात नाही आहे, पण ठाण्याच्या एका सभेत मी होतो, देवेंद्रजी होते, मी होतो, माझे कार्यक्रम होता. अजित दादा म्हणाले, माझ्या इतक्या वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासात
सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण असेल तो एकनाथ शिंदे. त्याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. मी आपल्याला सांगतो, गर्दी असली गर्दी की आता सही कुठं करायची, गर्दीमध्ये काहीतरी खाली धरायला पाहिजे ना. अरे मी मला कुठं करू सही, थांब की जरा कुठंतरी बाजूला जाऊन खाली काहीतरी धरायला. तो लगेच पाठमोरा होतो आणि माझ्या पाठीवर ठेवा आणि सही करा. जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा देखील हा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. का नाही करायचं, का नाही द्यायचं? हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं. तुमचंच आहे रे बाबा, आपलंच आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. 12:30 वाजता रात्री एक टीव्हीवर बातमी झळकली, एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाला भरायची होती. त्या मुलीला खात्री पटली, वडिलांकडे पैसे नाहीत, वडील माझ्या आत्महत्या करतील, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. एक मनाला वेदना देणारी घटना होती. त्या दिवशी मी संबंधित मंत्री आपले चंद्रकांत दादांना फोन केला. येत्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. 50% ची फी मी 100% सवलत देण्याचा निर्णय त्या काळात घेतला. सिंचनाच्या योजना पूर्वी झाल्या असतील 2-4, 250 सिंचनाचे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. याचा देखील आनंद आहे, अभिमान आहे. ह्याला हिंमत लागते, धाडस लागतं. 175 योजना मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी असताना बाकी आणखी त्याच्यामध्ये भर पडली. 250 योजनांना आम्ही मान्यता दिली. 250 लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं. कुणासाठी सरकार? आपल्या राज्यात मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल, मग सरकार कुणासाठी आहे? सरकार हे आपण म्हणतो गोरगरीब सर्वसामान्यांसाठी आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतले, धाडसाने निर्णय घेतले. लाडकी बहीण योजनेला 45,000 कोटी रुपये वर्षाला खर्च. इतर लोक घाबरतात आकडा बघून, पण महाराष्ट्र मोठं राज्य, आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, माझ्या लाडक्या बहीण मातांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला. अनेक महिला एकत्र येऊन बचत गट करून, सोसायट्या करून व्यवसाय करू लागले, छोटा व्यवसाय मोठा करू लागले. काहीतरी अशी उदाहरणं आहेत. दुर्गम भागात आपल्या तिकडं मागे एक ज्येष्ठ वयस्कर कुटुंब, त्यांना विचारलं आपल्या लोकांनी, काय करता, कसं भागतं तुमचं? भले काय, भात शेती, नाचणीची शेती आम्ही वाट्याने करतो अर्धलीन, आणि बाकी काय, बाकी कसा खर्च, चटणी मीठ मसाला तेल, हे काय शिंदे साहेबांनी 1,500 रुपये दिले, त्याच्यातून आम्ही भागवतो. अशी लोक आहेत, अशी कुटुंब आहेत. मग का त्याला विरोध करायचा, का त्या योजनेला विरोध करायचा? आणि म्हणून अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या, अनेक योजना आम्ही केल्या. आणि म्हणून मला साताऱ्याचा अभिमान आहे. खरं म्हणजे मगाशी मी म्हणालो, शूरांची, वीरांची, संतांची भूमी आहे महाराष्ट्र आपले, आणि शौर्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक, संत, समाज सुधारक या भूमीने दिले.
ज्याने महाराष्ट्राच्या इतिहासात अनमोल काम केलं. आणि म्हणून इतिहास आणि विकास यांचा संगम असलेली साताऱ्याची भूमी आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून इथं एक विचारसरणी आहे, एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा द्रष्टा नेता या भूमीने दिलेला आहे. आणि म्हणून याच भूमीने आता शिवसेनेला भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतलाय. म्हणून मी इथं आलोय तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला. याचा आनंद मला आहे. असेच कार्यकर्ते पाहिजेत, कार्यकर्ता जपला पाहिजे. हेच लोक आपल्याला निवडून देतात. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळं हेच लोक करतात. यांना विसरता कामा नये. यांना आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहण्याची आवश्यकता आहे. शंभूराज मगाशी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मागं उभा राहणारा नेता. अरे मी तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. कार्यकर्त्याच्या मागं उभं नाही राहायचं, काय करायचं? तुम लढो हम कपडा संभालते म्हणायचं. कार्यकर्त्याच्या पूर्ण ताकदीने उभा राहणारा हा एकनाथ शिंदे आहे. हे बाळासाहेबांनी धर्मवीरांनी शिकवलेलं आहे. शाखा प्रमुख होतो तेव्हापासून हेच करत आलोय. त्यामुळे जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, कार्यकर्त्यावर संकट येतं, कार्यकर्ता अपमानित होतो, त्यावेळेस माझ्यातला शिवसैनिक जागृत होतो. आणि मग कार्यकर्ता जागृत झाल्यानंतर आपल्याला माहित आहे, बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय, अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवलंय. अन्याय सहन करणं हा देखील गुन्हा आहे म्हणायचे ते. आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण आणि या साताऱ्याची भूमिका आहे. ह्यांनी लढायला शिकवलंय, झुंजायला शिकवलंय. चुकायचं नाही, वाकायचं नाही, थांबायचं नाही, लढायचं आहे, लढत राहायचं आहे. ही साताऱ्याची भूमी आहे, हे साताऱ्याचं शौर्य आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे तुमचा. मला याचा आनंद आहे की तुम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक इतिहास घडवला. जे काय झालं ते शंभूराजनी मगाशी सांगितलेला. मी तर जे काय केलं तेही आपण पाहिलेलं आहे. पण सातारा ही एक संस्कृती परंपरा जपणारी भूमी आहे. इथं वाकडं तिकडं करून चालत नाही. जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं. हे साताऱ्यातली भूमी, साताऱ्यातली जनता सहन करणार नाही. हे साताऱ्याचं रक्त वेगळं आहे, साताऱ्याची मानसिकता वेगळी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे. आणि म्हणून मी आज जास्त काय बोलत नाही. योग्य वेळी मी सगळं बोलेन, कारण मला आपल्याला माहीत आहे हा एकनाथ शिंदे साताऱ्याचा सुपुत्र आहे. स्वभावाला रोकटोक आहे, हिशोबाला चोख आहे. आणि पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं. हा माझा स्वभाव आहे. मी कोणाच्या आडव्यात जात नाही, कधीच नाही. मी माझं काम करत असतो. मी कधी चुकीचं काम कधी डोक्यात विचारत आणत नाही. ह्याचं हे करा, त्याचं ते करा, अमकं करा, तमकं कधी नाही. मी पॉझिटिव्ह, प्रॅक्टिकल आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असतो. लोकांना काय द्यायचं आहे, आपण लोकांना काय मिळेल, जनतेला काय मिळेल हे पाहण्याचं काम केलं आहे. तीच शिकवण शिवसैनिकांना पण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण चांगलं काय करता येईल, सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी केला पाहिजे. सत्तेचा सदुपयोग करा. सत्ता येते, सत्ता जाते, परंतु जेव्हा सत्ता असते
ती लोकांच्या भल्यासाठीच वापरली पाहिजे. सत्ता हे साधन नाही, सत्ता हे लोकांना मदत करणारा एक माध्यम आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. आज लोकांच्या दारात शासन गेलो. दिघे साहेब, बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आम्ही लगेच झट, तुमचा पण काहीतरी आहे ना दरबार, पालकमंत्री कार्यालय आपल्या दारात घरी, दारी. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, असं आमचं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की अतिशय चांगलं काम आहे. आणि शिवसेना, काही लोक म्हणायचे काय आहे ठाण्यापुरती मुंबईपुरती शिवसेना आहे. या निवडणुकांमध्ये चांदा ते बांधा शिवसेना वाढली, चांदा ते बांधा घराघरात शिवसेना गेली. याचा आनंद आहे. कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. उदयराव, तुमच्याकडे किती आले हो जिल्हा परिषद सदस्य? 46 जिल्हा परिषद सदस्यापैकी 41 जिल्हा परिषद सदस्य आले आपले शिवसेनेचे. रत्नागिरी, कोकण पादाक्रांत केलं. कोकणात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय, पश्चिम महाराष्ट्रात फडकतोय, उत्तर महाराष्ट्रात फडकतोय, मराठवाड्यात फडकतोय. साऱ्या महाराष्ट्रात शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे. आपण लोकसभा जिंकलो, विधानसभा जिंकलो, महापालिका जिंकलो, नगरपालिका जिंकलो, जिल्हा परिषद जिंकलो. शिवसेना 2 नंबरचा पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापित झाला. आता कुणाला सांगण्याची, विचारण्याची आवश्यकता आहे? असली शिवसेना कुठली, खरी शिवसेना कुठली? अरे नकली बोलून 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 नकला करून संपले. आणि आम्ही फील्डवर असतो, ऑन फील्ड असतो, ॲट होम नसतो. घरात बसून चालत नाही, लोकांमध्ये जावं लागतं. शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आली, त्यावेळेस दसरा होता. मी सांगितलं सगळ्यांना, मराठवाडा विदर्भातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना, दसऱ्याला मुंबईला येऊ नका. तुम्ही तुमच्या ठिकाणी लोकांचा दसरा चांगला कसा होईल ते करा. ही शिवसेना आहे. मी सांगितलं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले. ही शिवसेना, हे सरकार, हे महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की लोकांचा विश्वास आपल्याला जिंकला पाहिजे. लोकांच्या संकटात, दुःखात धावून केलं पाहिजे. आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथं शिवसेना. तुम्ही पाहिलं कोल्हापूरचा, सांगलीचा, महाडचा, रायगडचा पूर आला, महापूर आला. अगदी केरळ, उत्तराखंडमध्ये महापूर आला. इरशाळ वाडीची दरड कोसळली. हा तुमचा एकनाथ शिंदे वरती चढून गेला. उदय सामंत मला सांगत होते, साहेब आता आपलं सगळं झालंय, तर व्यवस्थित काम चालू आहे. मी यांना न सांगता मी SP आणि कलेक्टरच्या गाडीत बसून गेलो, इरशाळवाडीत पोचलो वरती. काय भयानक परिस्थिती होती. वादळ, वारा, धुकं, एकीकडे ढिगारा उपस्थित आहे, दुसरीकडे ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांना काय सांगायचं, त्यांना खड्डे खोदणारी एक टीम होती. कारण वरून माणसाला खाली आणूच शकत नाही, तिथंच सगळं अंतिम विधी करायचा होता. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री खाली कसा बसू शकतो?
मी गेलो, त्यांना धीर दिला, त्या नातेवाईकांना धीर दिला. बोलो आता झालंय, जे झालंय ते झालंय. ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवतोय, पण तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. जाऊन बघा, माहिती घ्या. शिडकोनी त्यांची घरं बांधून दिली आहेत, एक चांगली मोठी वसाहत आपण तयार केली. आज त्यांची मुलं बाळ तिथं राहत आहे, त्याचं समाधान आहे. एवढंच काय शंभूराज, तो आपल्या इथं पण MMRDAचा काही संबंध नव्हता. 9 गावामध्ये MMRDA मुंबईसाठी आहे. 553 घरं बांधली. तेव्हा तर मी मुख्यमंत्री नव्हतो, नगरविकास मंत्री होतो. मी MMRDAला सांगितलं, बोले MMRDA म्हणाले आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. अरे बोले माणसं आहेत ना, ती माणसं आपली आहे, जीवाभावाची आहे. 553 घरं MMRDAने बांधली, त्याला 150 का किती 200 कोटी रुपये दिले. पुनर्वसन ताबडतोब झालं पाहिजे, यासाठी हे निर्णय घेतले. आणि म्हणून हे साताऱ्यामध्ये देखील तुम्ही बघितलं, आज मुंबईला गेलेले लोक पुन्हा परत यायला लागली आहेत. आमचा संकल्प एवढाच आहे, या साताऱ्याच्या भूमीतून नोकरी निमित्त बाहेर कुणाला जावं लागू नये. जे गेलेत ते पुन्हा आपल्याकडे आले पाहिजे, असा विकास आपल्याला करायचा. कधी विचार केला होता कोयना खोऱ्यामध्ये 3-3 पूल, ते पण सीलिंग सारखे, केबल स्टेड, विविंग गॅलरीवाले, कंप्लीट झालाय. आज कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल आपण तयार केलाय, अनेक रस्ते तयार केलेत. आज विकासाची गंगा तिकडं आहे, आणतोय. मी उदय सामंत यांना धन्यवाद देईन. मी निवडणुकीत आलो होतो फलटणला, तेव्हा फोन केला, इकडे IT पार्क आणि फलटणला MIDC पाहिजे. काही लोकांना वाटलं नुसते फोन करून असंच आहे, निवडणुकीला मतं घ्यायची, पण असं नाही मी करत. त्याने दोन्ही कामं केली आणि त्याचा आता नारळ फुटणार आहे. हे काम आम्ही करतो. जे बोलतो ते करून दाखवतो, जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते आम्ही बोलत नाही. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. ओटावर एक, पोटात एक, ओटात एक, हे कधी केलं नाही. हे आयुष्यात आम्हाला जमलं नाही, म्हणून ते प्रेम मिळालंय. महाराष्ट्रात जिथं जिथं जातो, आता मगाशी कुठलं गाव होतं ते मंदिर, अंगापूर, फार अख्खा गाव खाली आला होता. परवा मी त्या छोट्या एका गावात गेलो कोकणामध्ये, भरत गोगावलेच्या इथं, तुकाराम काते मंदिराचं उद्घाटन. जिथे जिथे जातो तिथे ते तुमचं प्रेम मिळतंय, हे आशीर्वाद मिळतात. हे प्रेम कमवायला देखील नशीब लागतं आणि त्यासाठी त्याग लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन या ठिकाणी की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये सामोरं गेलेला आहे. आणि ही निवडणूक आता या साताऱ्यामध्ये तुम्ही दाखवलंय शिवसेना काय. आणि म्हणून शिवसेना एक परिवार आहे, शिवसेना एक कुटुंब आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपण जीवाभावाचे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्त्यांना जपा. आपल्या पक्षात नाव आणि आडनावापेक्षा कुवतीला, कुवत, कॅपॅसिटी, त्या माणसाची पद, याला महत्व आहे. ज्याच्या मागे कार्यकर्ते, त्याला पद द्या. माझं तुझं करू नका असं नेहमी मी सांगत असतो. आणि म्हणून हे सर्व कार्यकर्ते जे आहेत, हे कार्यकर्तेच आपलं वैभव आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याचा सन्मान करणारा आपला पक्ष आहे. राज्यसभेत तुम्हाला कधी वाटलं होतं सोलापूरची गरीब घरातली डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत खासदार होईल, कधी वाटलं होतं? पण शिवसेनेत झाली. उद्या तुमच्यापैकी कोणी
जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होईल, हे केवळ आणि केवळ शिवसेनेतच घडू शकतं. कारण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असाच विजयी घोडदौड सुरू ठेवा. ज्यांनी प्रवेश केलाय त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शिवसेना परिवारात आलेला आहात. तुम्ही आमचे सदस्य झालेला आहात. तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग झालेला आहात. तुमचं संकट ते आमचं संकट, तुमची अडचण ती आमची अडचण, हे लक्षात ठेवून काम करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत. म्हणून पक्ष मोठा होतोय, वाढत चाललाय, पुढे चाललाय. आणि असाच शिवसेना घरात SIRचं काम सुरू आहे. इकडे निवडणूक मतदार यादी, त्याच्यावर लक्ष द्या. मतदार यादी तुमची चुकली तर तुमची निवडणूक चुकली. म्हणून SIR जो सुरू आहे, मतदार यादीची पडताळणी चालू आहे, त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्या. त्याच्यावर काम करा. सदस्य नोंदणी करा. गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, हे अभियान सुरू करा. हे मला अपेक्षित आहे. तुमच्यातला कार्यकर्ता जोशपूर्ण, जल्लोषपूर्ण, अगदी जिद्दीने काम करणारा कार्यकर्ता मला अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मी देखील तुमच्या सोबत आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून, तुमच्या पाठीशी खंबीरपणे हा एकनाथ शिंदे उभा आहे, एवढंच आपल्याला सांगतो. आणि सातारा जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं आहेत, जे केलंय ते पुढे न्या. आणि इथून पुढे विकासाला कधीही पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द माझा आहे. सगळ्यांना शुभेच्छा. जे निवडून आलेत त्यांनी चांगलं काम करा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून दिलाय. त्या लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरा. त्या विश्वासाला पात्र ठरा. त्यांच्या विश्वासाला तडा कधी जाऊ देऊ नका, हेच सांगणं माझं आहे. आणि म्हणून शिवसैनिक एक शिस्तबद्ध काम करणारा शिवसैनिक आहे. आणि म्हणून शिस्तीने काम करा. कुठलाही गालबोट पक्षाला लागेल असं कुठलंही काम आपल्या हातून होता कामा नये, ही अपेक्षा व्यक्त करतो. बाकी तुम्हाला जी मदत लागेल, जे सहकार्य लागेल, हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही ग्वाही देतो. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमंत महाराजा महादाजी शिंदे सरकार यांच्या प्रतिष्ठानाकडून महाराष्ट्र राज्य भारत सरकार अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने पगडी घालून या ठिकाणी सन्मान होतो. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय पालकमंत्री साहेब, या सर्वांचे या ठिकाणी राहिलेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे सत्कार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंचावरती होत आहेत. साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांच्या पाठीवरती थाप द्यावी. आणि सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला, त्याचबरोबर नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांना आपण ह्या मंचावरून या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अजिंक्य आहे सातारा, 7 ताऱ्यांमध्ये वसलेला सातारा. आणि अशा ह्या साताऱ्यामध्ये साहेबांच्या शुभ हस्ते त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला दिलं जाणारं बळ, एक ऐतिहासिक पगडी घालून या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. सातारकरांची ऐतिहासिक पगडी या ठिकाणी साहेबांना घातली जात आहे. त्याचबरोबर सातारचा कंदी पेढ्याचा हार, सातारा जरा कडू झालं होतं साहेब, कंदी पेढ्याचा हार स्वीकारून गोड करूया. येणाऱ्या क्षणासाठी गोड क्षण सज्ज ठेवूया.
संजय साळुंखे आणि सूर्यकांत पडवळ यांच्या वतीनं सन्मान. जे गाजले धर्मवीर नावाने झुकल्या सर्वगणी नायक नवा श्रीमंत महाराजा महादाजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य भारत सरकार अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांच्याकडून एकनाथजी शिंदे साहेबांना ती मानाची पगडी घालून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. स्वराज्याची राजधानी सातारा जिल्ह्याच्या या ऐतिहासिक मातीमध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शानं विचारानं उभा राहिलेल्या या शूरवीरांच्या संतमंतांच्या कलावंत विचारवंतांच्या वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या या ऐतिहासिक मातीत कृष्णा कोयनेचा संगम ज्या मातीत होतो त्या ऐतिहासिक मातीत हा सन्मान अनाथांचे नाथ लोकांचे लोकनाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य राजेंद्र सिंहजी यादव, नवनिर्वाचित नगराध्यक्ष कराड नगर परिषद, त्याचबरोबर शिवसेनेचा भगवा अखंड सातारा जिल्ह्यावरती फडकवण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून गावागावातून वाडी वस्तीवरून शिवसैनिक साताऱ्यामध्ये एकवटला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा वारसा सांगणारा सातारा आज येणाऱ्या काळात भगवामय होण्यासाठी सज्ज झाला. तुम्ही कितीही डाव टाका, शेवटचा डाव शिवसेनाच टाकणार आहे हेच सांगण्यासाठी शिवसेनेचा ठाण्या वाघ आज साताऱ्यात आलेला आहे. म्हणूनच या सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची जबाबदारी आदरणीय शंभूराज देसाई साहेबांच्या खांद्यावर आहे, ज्यांच्या अथक प्रयत्नानं आणि विश्वासानं याच सातारच्या मातीत कोयना दौलत डोंगरी महोत्सव घेण्यात आला आणि तो यशस्वीरित्या पार पडला. त्यामुळं कोयना काठचा ठाण्या वाघ सज्ज होतोय पुन्हा एकदा त्याच तयारीनं. आपल्या सर्वांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद, गावागावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं कार्य तुम्हा मला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणूनच आपले कुटुंब प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, सातारकरांना विश्वास देण्यासाठी, सातारा कधी मलिन झाला नव्हता, झाला तोच पुन्हा धुण्यासाठी आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा विजयाचा रणशिंग फुंकण्यासाठी शिवसेनेचा ठाण्या भाग आला. महाराष्ट्राचा लाडका उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा भाव आला एकनाथजी शिंदे साहेब. गोर गरिबांचे तारणहार, लोकांच्या विश्वासाला हकेला उभा राहणारा, सर्वसामान्य जनतेला सहकार्य करणारा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त कामं करणारे, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठे ऐतिहासिक निर्णय घेणारे या राज्याचे लोकनेते, शिवसेनेचे मुख्य नेते, धर्मवीर आनंद दिघेंचा विचार आणि वसा आणि वारसा रुजवणारे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार उभा करणारे आदरणीय शिंदे साहेब. शिवसेना पक्ष नसे ही चळवळ